दोन दिवसापूर्वी देशाचे प्रधानमंत्री शिर्डीला येऊन गेले आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कृषी खात्यात माझा सहभाग या संबंधीचे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले. पहिल्यांदा एक गोष्ट मला स्पष्ट करायची की प्रधानमंत्री हे पद एक इन्स्टिट्यूशन आहे आणि इन्स्टिट्यूशन हिची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मला समजतं आणि त्यामुळं या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दूर असेल तर त्या संबंधीचं चित्र तुमच्यासमोर मांडावं या हेतूनच आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं. पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगायची की 2004 ते 2014 या कालावधीमध्ये देशाच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि 2004ला देशात अन्नधान्याची टंचाई होती आणि अगदी शपथ घेतल्याच्या नंतर पहिल्या दिवशी मला एक कटू निर्णय घेण्याचा नाईलाज झाला आणि तो म्हणजे अमेरिकेच्या गव्हाचा आयात करणं. तर देशामध्ये स्टॉक्स हे चांगल्या स्थितीत नव्हते. मला आठवतं की फाईल माझ्याकडे आली आणि 2 दिवस त्याच्यावर मी काही सही केली नाही. मी विचार करत होतो आणि मी अस्वस्थ होतो की कृषीप्रधान देश होण्याचा आणि परदेशाचं धान्य आणायचं. माझ्याकडे जी फाईल करून होती 2 दिवसांनी डॉक्टर मनमोहन सिंगांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला विचारलं कि बाबा देश की स्टॉक की पोजीशन क्या है ये आपने देखा. थोड़ी बहुत माहिती है पण सखोल माहिती नहीं. ये देखिए आप ये फाइल नहीं क्लियर करेंगे तो 3 हफ्ते के बाद या 4 हफ्ते के बाद आज पब्लिक डिस्ट्रीब्यूशन को हम अनाज देने आणि त्यामुळे त्या फाईलवर सही केली. हा 2004चा एकंदर देशाच्या धान्य स्थिती काय होती या संबंधीचा एक वस्तुस्थितीभाग हा तुमच्याकडे ठेवतो. अर्थात आयात केली 2004ची धान्याची गरज लागली पण नंतर शेतकऱ्यांनी पीक उत्पादन वाढवण्यासाठी तातडीनं काही भावे उचलली पाहिजे आणि या दृष्टीनं आम्ही काही निर्णय घेतले. त्याचा पहिला निर्णय हा की अन्नधान्य डाळी यांचा जो हमी भाव असतो हमी भाव त्याच्यात भरीच वाढ कशी करता येईल. 2004 ते 2014 या दशकामध्ये गहू तांदूळ कापूस सोयाबीन या सगळ्या पिकांच्या हमी भावात 2% जास्त वाढ केली गेली. आता उदाहरण सांगायचं झालं की 2004ला तांदूळाचा भाव 550 रुपये क्विंटल होता. तो 13-14ला 1310 म्हणजे 138% वाढ झाली. गव्हाचा 630 होता तो 1314ला 122% वाढ झाली. सोयाबीन 840 होता
तो 25 झाला, म्हणजे 198% वाढ झाली. कापूस 1725 रुपये होता, तो 67%ला 114% वाढ झाली. ऊसाची किंमत 730 होती, ती 21 गेली, 188% झाली. हरभरा 1400 31 ते 121%. मका फारसे फार त्यावरून 1310 159%. आणि तूर 1360 वरून 43%, 216% ही वाढ झाली. ही जी मी माहिती तुम्हाला देतो आहे, कृषी मंत्रालय, भारत सरकार यांची अधिकृत माहिती. नंतर काही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातामध्ये घेतले. UPA सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात बदल करण्याच्या दिशेनं काही योजना सुरू केल्या. एक त्याच्यामध्ये NHN नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन 2005. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्यामुळे सर्व देशामध्ये फळबाग आणि भाजीपाला लागवडीचं क्षेत्र वाढवलं गेलं. दुसरी योजना RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007. या 2 योजनांच्या यशस्वी आढावा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की देशाच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा यामुळे बदलला गेला. साधारणतः आपल्याकडे अन्नधान्य मिळण्याच्या नंतर ते ठराविक राज्यांचा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP किंवा दक्षिणेची काही राज्ये. तर आपला नॉर्थ ईस्टचा जो कच्चा होता की ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये आसाम येतं किंवा जवळचं बिहार राज्य येतं, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पूर्वांचल या सगळ्या भागामध्ये भात हे एक महत्त्वाचं पीक होतं, पण त्याचं उत्पादन फार कमी होतं. आणि या भागामध्ये एक क्रांतिकारी कार्यक्रम राबवला आणि देशातील उत्पादन भाताचं 100 लाख टनाच्या पुढं येऊन दुसरी हरित क्रांती ईस्टर्न इंडिया या ठिकाणी झाली. ईस्टर्न इंडियावर निग्लेक्टेड इन द ॲग्रिकल्चर सेक्टर. आणखीन एक काम हातामध्ये घेतलं. शहरी भागात भाजीपाल्याची निकट लक्षात घेऊन व्हेजिटेबल इनिशिएटिव्ह फॉर अर्बन क्लस्टर ही 2011-12 योजना सुरू केली. आणि याबरोबर शेतीच्या बरोबर मत्स्यपालन याच्याकडे स्वतंत्र लक्ष दिलं आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड 2006ला स्थापन केली. त्याचं हेडक्वार्टर हैदराबादला. त्याच्याबरोबर राष्ट्रीय बांबू मिशन, सर्वत्र डाळी उत्पादन कार्यक्रम, केशर उत्पादन अशा कितीतरी नवीन योजना या देशामध्ये सुरू केल्या. अन्नधान्याच्या किमतीचं वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन झालं आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. एवढंच नव्हे तर तुम्ही जर माहिती घेतली त्या काळाची, त्याचं उदाहरणार्थ राईस भारताच्या जगामध्ये तांदूळाच्या उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक झाला. इंडिया वॉज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस आणि इंडिया वॉज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट असा या देशाचा लौकिक झाला. याच्यावर ऊस, कापूस, जूट, दूध, फळे, मासे, भाजीपाला
या उत्पादनात सुद्धा भारत पहिल्या 2 ते 3 क्रमांकावर राहिला. आता उदाहरण सांगायचं झालं तर फळांचं उत्पादन 45.2 दशलक्ष होतं, 45.2 दशलक्ष टन होतं, ते 89 दशलक्ष टनावर गेलं. 45 89. पालेभाज्याचं उत्पन्न 88.3 दशलक्ष होतं, ते 162.9 दशलक्षावर गेलं. या सगळ्या गोष्टीच्यामुळे एकेकाळी आयात करणारा हा जो देश होता, हा देश निर्यातदार झाला. 2003-04 ते 2013-14 या 10 वर्षात शेती आणि संलग्न उत्पादन याची निर्यात $7.5 अब्ज, $7.5 अब्ज याच्यावरून 42.84 अब्ज वर गेले. 7.5 42.80. ही माहिती ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, ज्याला अफेरा म्हणतात, हा अफेराची दिलेली माहिती आहे. तिसरा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सावकारी, खाजगी आणि कर्जबाजारीपणा ही मुख्य कारणं होती. आणि ती रोखण्यासाठी या कालावधीमध्ये 62,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यात आलं. यामध्ये 52,000 कोटी लहान व सीमांत शेतकऱ्यांची थकबाकी माफ झाली. 10,000 कोटीची रक्कम OTS-मध्ये म्हणजे तडजोड करून ही सेटल करून माफ करण्यात आली. पीक कर्ज, आता पीक कर्जाचा रेट जो होता तो 11% होता. तो 11%वरून 4%वर आला. आणि वेळेवर जे कर्ज फेडतात त्यांना 3 लाखापर्यंत कर्ज असेल तर काही जिल्ह्यात 0% व्याज ही त्यांना आकारण्यात आलं. आधी तुम्ही पुणे किंवा सातारा जिल्ह्याची माहिती घेतली जरा बँकेतनं, तर वेळेवर कर्ज पुरवठा जो करतो त्याला इंटरेस्ट 0. याच्यामध्ये 12-13ला एक दुष्काळी स्थिती निर्माण झाली. 12-13ला दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र आणि इतर राज्यांना वस्तुस्थितीवरून कोट्यावधी रुपयांची मदत केली गेली. जनावरांच्या छावण्या काढल्या, पशुखाद्य आणि चारा पुरवला. काही फळबागा या दुष्काळामुळे अडचणीत आल्या, त्यांना जीवन करण्यासाठी 35,000 रुपयाचं अनुदान हे त्या काळामध्ये हे देण्यात आलं. आणि त्याचा विशेष फायदा मराठवाड्यात, औरंगाबाद किंवा काही भागात हा अधिक झाला. त्याच्यानंतर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून एक नवीन योजना काढली आणि ती शेततळे, फार्म्स, आणि त्याच्यामध्ये 10.5 लाख रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं. त्यामुळं लाखो शेतकरी देशात होत. आता हे जे काम झालं याच्याबद्दलची नोंद
काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली. शेतीच्या क्षेत्रामध्ये दोन संघटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, याचे हेडक्वार्टर आहे फिलिपिन्स. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपिन्स यांनी 23 जानेवारी 2012 रोजी 7 देशाचा असेसमेंट करून मला एक लेखी पत्र पाठवलं. ते लेखी पत्र जे मला पाठवलं ते डायरेक्टर जनरल इली फिलिपिन्स यांच्या सहीनं आहे. त्यांचं नाव मिस्टर रॉबर्ट झिगलर, ZEIGLER. ते पत्रात असं म्हणतात, We are thrilled to receive information about the record rice harvest surpassing 100 million tons in India during Kharif season of 2011. I congratulate you and Indian agriculture officials and scientists for this remarkable achievement. This will have very positive impact on the regional and global food security. The most heartening aspect of the increased production is that a major contribution has come from eastern India, which was little affected by the first green revolution. I respectfully invite you to Iri. It will give us the opportunity to learn from your experiences. हे पत्र इरीच्या वतीनं पाठवण्यात आलं. शेतीच्या क्षेत्रात दुसरी एक जागतिक संस्था आहे, तिचं नाव FAO, जागतिक अन्न संघटना. FAOने 2 नोव्हेंबर 2012 रोजी पत्र लिहून भारतानं तांदूळ आणि अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी उत्पन्न केल्याबद्दल अभिनंदन केले. त्यावेळेला ज्यावेळी 2003-04 या कामातून मुक्त झालो, 12चं पत्र, त्यावेळेला 263 दशलक्ष टन उत्पादन भारतात झालं. FAOने असं म्हणलं आहे, I would like to congratulate your government. I would like to congratulate your government's achievement last year in the stabilizing food prices, improving public food distribution of the food grain for ensuring access to food and nutrition, but especially the achievement of exceeding for the first time in the history 100 million tons of rice production and 250 million tons of food grain. हे FAO's Rome येथे जे डायरेक्टर जनरल आहेत, मिस्टर डी सिल्वा यांनी 22 फेब्रुवारी 2012 दिलं. FAO आणि IRI या दोन्हीची माहिती मी अखेर दिली. आणखी एका दिवसाने भाषणामध्ये सांगितलं, त्या ग्रस्तांचं नाव नरेंद्र मोदी. त्यांनी सेंटर फॉर एक्सलन्स अँड व्हेजिटेबल या संस्थेचं भूमिपूजन केलं. त्यावेळेला मोदीजींचं भाषण जे होतं ते असं म्हणतात, मैं गुजरात से मुझे बुलाकर
उनसे जानना चाहता था कि खेती के क्षेत्र में कुछ कमी रहे है क्या। मैं सीखना चाहता था। सार्वजनिक रूप में मुझे सहयोग करने के लिए उनका अभिनंदन करना चाहता हूँ। 2015 दिल्ली विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी जे काही भाषण केलं ते मी हजर होतो, प्रणव मुखर्जी ते हजर होते, प्राईम मिनिस्टर वगैरे सगळे लोक होते। ते असं म्हणतात, एक दिन जब खुशी मंत्री थे शहर तो मुझे टेलीफोन आया, मैं पुणे जा रहा हूँ, रास्ते में अहमदाबाद आ रहा हूँ। मैंने कहा कि आ जाइए। मुझे बराबर याद है कि वो गुजरात का पूरा खाता लेके आए थे। उन्होंने विभिन्न प्रांतों की खेती के बारे में चर्चा की और कहा गुजरात की खेती आने का ध्यान कॉटन की तरफ भाव है, लेकिन उन्हें समझाइए कि गेहूँ की तरफ उन्हें देखने की आवश्यकता है, अनाज की जरूरत है। सरदार से क्रिकेट की बातें भी चलती है, वो तुरंत किसानी पर जाते हैं। उसी में आधुनिकता, इनोवेशन, पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी, इसके तरफ उनका ज़्यादा ध्यान है। आप गन्ना शब्द सुनाइए, वो घंटा भर गन्ने पर सुनाएंगे, इसकी वो गन्ना और सीधे खेती के बारे में जानते हैं। हे नरेंद्र मोदींचं सांगायचं तात्पर्य असं की परवा त्यांनी जे काही एकंदर देशाच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आम्हा लोकांच्या हातात जबाबदारी असताना जे काही घडलं आणि वस्तुस्थिती ही किंवा सगळ्यांच्या नजरेला आणावी हे उद्योग या ठिकाणी सांगू इच्छितो। या काळात विशेषतः शेती, शेतकरी, त्याच्या कष्टाची किंमत हे फार महत्त्वाचे आहे। मी सुरुवातीला सांगितलं प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही टीका टिप्पणी करणार नाही। पण मध्यंतरी तुम्ही लोकांनी एक उद्योग केला, तुम्ही लोकांनी उद्योग असा केला की छापलं तुमच्या वर्तनपत्रामध्ये रस्त्यात टॅमॅटो पाहिजे, रस्त्यात कांदा सरतोय वगैरे हे चित्र आधीच्या काळात एकंदर शेतीच्याकडे, शेतीमालाकडे, उत्पादकाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय हे त्याच्यातून दिसतं गेलं। दुसरी एक गोष्ट अशी आहे की जगामध्ये ब्राझील हा देश साखर तयार करायला, इथेनॉल तयार करायला आग्रही आहे। ब्राझीलच्या नंतर भारताचा नंबर, भारतामध्ये जगाची 2 नंबरची साखर तयार होते। असं असताना प्रधानमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला इथेनॉलचा, पण साखर आज या देशामध्ये अधिक आहे, ती निर्यात करण्याची आवश्यकता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी आहे, किंमत आहे, पण साखरेच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे। हा निर्णय मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवल्या आणि ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये संधी आहे, त्यांना निर्यात करून त्या उत्पादकाच्या बाजारात 2 पैसे भरावे असा विचार हा जर केंद्र सरकारने केला तर शेतकरी त्याचं समाधान म्हणतील। मी याच्यापेक्षा अधिक काही बोलू इच्छित नाही। तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर अवश्य विचारू शकतो। मी जे स्टेशन वाचून दाखवलं आधीचं, त्याची हिंदी, इंग्लिश आणि मराठी प्रती त्या तुम्हाला दिल्या जातील। सत्तेत सहभागी होत नाही म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जाते, कारण की या पद्धतीने जी चर्चा आहे की आता तुमच्या राष्ट्रवादीच्या पवार गटाबद्दल सातत्यानं मोदी असं बोलताना दिसतं। मला कशासाठी त्यांनी केले माहिती नाही, पण एकच आहे, प्रधानमंत्र्यांना देशात काय घडतं आहे याचं वास्तव चित्र समजलं पाहिजे।
त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरून त्यांना वास्तविक चित्राचं ब्रीफिंग हे खाली गेलेलं दिसत नाही. आणि ब्रीफिंग नसताना असं स्टेटमेंट करायला एक धाडस वाटतं. ते धाडस त्यांनी या ठिकाणी दाखवलं, पण ते सत्यावर ते वास्तवावर आधारित नव्हतं. नरेंद्र मोदी तुमच्याबद्दल काय बोलले तुम्ही आता 4 वेळी वाचून दाखवल्या, पण मग असं आता काय झालं असं ना की मोदींचा वाद बदलला आणि त्याला तुमच्यावर टीका करू लागले, नक्की असं काय घडलं तुम्हालाच काय वाटतं? असं की सध्या एकंदर देशामध्ये जी अस्वस्थता आहे, मी मागेही सांगितलं की अनेक राज्यामध्ये लोक आता बदलाच्या विचारात आहेत. लोकांना बदल हवा. जसं मी परवा एकदा कुठे सांगितलं की सर्व देशाचं चित्र तुम्ही बघितलं तर आज मोदी किंवा त्यांच्या विचाराचं पक्ष कुठं सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये. कर्नाटकात तुम्ही केरळमध्ये नाही, तामिळमध्ये नाही, कर्नाटकामध्ये नाही, आंध्रमध्ये नाही, आंध्रच्या शेजारी हैदराबादमध्ये नाही, गोव्यात नव्हतं. तिथं सरकार करून त्या ठिकाणी सत्तेवर आले. इथं उद्धव ठाकरेंचं सरकार काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळं गेलं आणि त्या ठिकाणी सत्ता आली. ही गोव्यामध्ये त्यांचं सरकार नव्हतं, पण आमदार होते आणि तिथं आणलं. त्याच्याशिवाय मध्य प्रदेशमध्ये कमलनाथचं सरकार त्या ठिकाणी होतं आहे, तिथं फोडाफोडी केली आणि सरकार त्या ठिकाणी आणलं. तीच गोष्ट हिमाचल प्रदेश, तीच गोष्ट हरियाणा, तीच गोष्ट झारखंड, तीच गोष्ट आजूबाजूच्या सगळ्या राज्यांच्यामध्ये. आज पंजाबमध्ये सुद्धा त्यांची सत्ता नाही, पश्चिम बंगालमध्ये सत्ता नाही. याचा अर्थ देशाच्या बहुसंख्य राज्यामध्ये आज त्यांच्या हातामध्ये सत्ता देणारा लोकांचा सहभाग नव्हता. हे जे चित्र सगळं दिसतं आहे त्याचा परिणाम उद्याच्याला काय होईल का काय याच्या संबंधीचा कदाचित धसका हा कोणी घेतला असेल आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या असाव्यात याची मला शंका आहे. पण मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आता 2000 जेव्हा लोकसभा निवडणुका होतील तेव्हा संपूर्ण बदल होईल असं वाटतंय तुम्हाला? विधानसभेच्या निवडणुकीत हा बदल दिसतो. मी एकदम पार्लमेंटच्या बाबतीत होईल अशी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय भाष्य करणार नाही. पवारसाहेब, राज्य दुष्काळाच्या संकटात आहे, मात्र सरकार कुठल्याही बाबतीत याबाबत ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत नाही. फक्त 40 तालुक्यात दुष्काळामध्ये जाहीर करण्याची सरकारची तयारी, मात्र आता महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार याबाबतीत कधी निर्णय घेईल काय वाटतं आपल्याला? असं आहे की याच्यामध्ये इतका उशीर करणे हेच चुकीचं आहे. दुष्काळाशिवाय तत्सम परिस्थिती याचा अतिशय घाईने निर्णय घ्यावा लागतो. पाण्याची व्यवस्था करावी लागते, चाऱ्याची व्यवस्था करावी लागते, अन्नधान्याची व्यवस्था करावी लागते. पण या सगळ्या गोष्टीच्यासाठी तातडीनं जी पावलं टाकली जातात ती या ठिकाणी टाकली गेली नाही. ही चिंताजनक बाब आहे. देशात अनेक ठिकाणी सरकारं फोडण्यात आली. देशात भाजपच्या वतीनं अनेक ठिकाणी सरकारं फोडण्यात आली असं तुम्ही म्हणतात. काल एक महाराष्ट्र भाजपच्या वतीने व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता आणि देवेंद्र फडणवीसांचा जो व्हिडिओ होता ते पुन्हा येईल तर त्यामध्ये उल्लेख होता. आता शिंदेचं सरकार पडते की काय अशा पद्धतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. खरं सांगायचं त्याच्या मी खोलात गेलो नाही, कारण हे सगळे जे काही रिपोर्ट होते ते सिरियस आहेत असं मला वाटत नाही. सर, लोकसभेमध्ये बदल होईल असं वाटत नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणताय नाही, मी सांगितलं की विधानसभेचे निकाल अनेक राज्याचे बदलाला अनुकूल अशा प्रकारचे आहेत. लोकसभेच्या संबंधीचे असेसमेंट मी घेतले नाही. अनेक राज्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण विधानसभेचा ट्रेंड हा खूपदा पुढे दिसतो, पण ते बदलच होईल या संबंधीची ऑथेंटिक माहिती आत्ता माझ्याकडे नाही. इंडिया आघाडी याच्यामध्ये कुठे कमी पडते असं वाटतंय का? इंडिया आघाडीची ज्यावेळी या सगळ्या प्रश्नाची चर्चा मी करतो की उद्याच्या वेळेस दिल्ली जाणार आहे. लवकरच उद्या परवा दिवशी आम्ही काही लोक या प्रश्नावर बसणार आहोत. या कामाला आम्हाला गती द्यावी लागेल. आज लोकांची आमच्याकडनं अपेक्षा आहे. 2-3 दिवस मी महाराष्ट्रात काही ठिकाणी
फिरत होतो त्या ठिकाणी लोकांनी माझ्याकडे आग्रह केला, मागणी केली की या इंडियाच्या संबंधीचं तुम्ही एकत्रित येऊन काही पर्याय देतात, या कामाला गती द्या, असं खालून लोक आम्हाला सांगायला लागले. याचा अर्थ आम्हाला आणखीन काम केलं पाहिजे. और सर आपने कहा कि लोकसभा लोकसभा को लेकर अभी आपके पास कोई जानकारी नहीं है, लेकिन बाकी इंडिया के लोग ये कह रहे हैं कि देश में अब बदलाव की भूमिका है, महंगाई और बाकी सब मुद्दों के कारण बदलाव करना चाहते हैं. तो आपको क्या लगता है, जैसे कि वो बीजेपी के लोग हमेशा कहते हैं कि विधानसभा में भले ही बीजेपी के खिलाफ लोग हो, लेकिन विधानसभा अलग चुनाव होता है, लोकसभा अलग चुनाव होता है. तो ऐसे में आपको लगता है कि लोकसभा में भी ये बदलाव होगा? मैंने ये कहा कि केरल से ऊपर हिमाचल तक बदलाव हुआ है. बहुत से राज्यों में 2-3 राज्य छोड़कर, गुजरात, यूपी, 2-3-4 छोड़कर इतना बड़े पैमाने पर जब बदलाव देश में दिखने के लिए मिलता है तो इसका असर कुछ न कुछ आगे हो सकता है, ये हम नज़रअंदाज नहीं कर सकते. मगर इसकी थोड़ो डिटेल कॉन्स्टिट्यूंसी वाइज इंफॉर्मेशन आज मेरे पास नहीं. उपोषण आंदोलन पुन्हा सुरू झालं आहे आणि जो अल्टिमेटम आहे तो संपला आहे. त्यानंतर हिंसक पडसाद उमटला आहे. हे आपलं सरकार नसेल असं आहे की नरेंद्र मोदींचं चालू आहे. महाराष्ट्र में आकर प्रधानमंत्री मोदी आप पूरे भाषण के दौरान सिर्फ आपको टारगेट करते हैं, उसको कैसे देखते हैं कि क्या महाराष्ट्र में जमीन खिसक रही है क्या, या फिर स्पेसिफिक आपका दौरा कहीं न कहीं बीजेपी को? मालूम नहीं, मगर मैं जहाँ जहाँ जाता हूँ जिस तरह लोगों का रिस्पॉन्स मिलता है इसका रिपोर्ट उनके पास गया होगा. इसलिए भाई साईं बाबा के दर्शन के लिए गए और शरद पवार के दर्शन की क्या आवश्यकता थी वहाँ? अब क्या महाराष्ट्र के भीतर बदलाव समझ में आ रहा है? कैसे आप लगातार इंडिया आघाडीमध्ये अजून काय करायची आवश्यकता आहे की एजन्सी पण देऊ पॉईंट साहेब 2 भाग आहेत. इंडिया ह्या कन्सेप्टमध्ये आम्हा सगळ्या लोकांना काही गोष्टीवर बसून विचार करावा लागेल. त्या गोष्टी कोणत्या? थोडी आमच्यात काही मत आहेत. जवळपास बहुसंख्य लोकांचं मत पार्लमेंटच्या निवडणुकीला आपण एकत्र राहावं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मतभिन्नता आहे. काही राज्य अशी आहेत की तिथं काँग्रेस ही महत्त्वाचा पक्ष, स्थानिक काही महत्त्वाचं. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी बसून ॲक्रॉस द टेबल रिझॉल्व केला पाहिजे अशी आमच्यात चर्चा आहे. पण ती असताना राज्याच्या निवडणुकीत तितकं सोपं नाही जितकं लोकसभेच्या निवडणुकीत शक्य आहे. As you just mentioned right now that there is a in fact sense of change in the minds of the people when we talk about the assembly elections. Why are you not so confident when we talk about Lok Sabha elections? You are not yet clear about the Lok Sabha elections. Are you not confident with the alliance that you are having with India Alliance and the rest of the party? The reason because process of discussion is on. It's not final. And we are in that process. So unless and until we finish our discussion, come to understanding, it will be easy for me to reply. But one thing, among our colleagues, definitely there is a feeling because parliamentary election we have to come together. But are you still in the sense that it is very difficult to defeat Modi in upcoming elections as far as this alliance is concerned? Are you still with the thought that it is difficult for India Alliance to defeat Modi? No, for parliament, generally our thinking is that we have to work together
and we should work together. So it's not that difficult. There is a difficulty in some state elections. I will just tell you one example. State like West Bengal, for instance. You see, West Bengal, Mamataji's party is an effective, strong party, but simultaneously we could not bypass left parties or Congress. So like that, there are certain states situations in little different. But for Lok Sabha, there is a feeling we have to work together. वंचित विकास आघाडीला येणार आहे चर्चा काही झाली नाही, पण व्यक्तिगत माझे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझं व्यक्तिगत मत असेल, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलावं लागेल, पण त्यांच्यासह पुढे जावं. जिस तरीके से 5 राज्यों में 4-5 राज्यों में जहां चुनाव हो रहे हैं वहां पर बीजेपी की स्थिति मजबूत नहीं दिख रही है। क्या उनको डर है कि वहां जो डिफिकल्टीज होगी महाराष्ट्र में ना हो, इसलिए बीजेपी के बड़े नेताओं का सबसे ज्यादा फोकस महाराष्ट्र की तरफ है? अमित शाह आ रहे हैं, लगातार मोदी आ रहे हैं, दूसरे नेता महाराष्ट्र में आज बार अमित शाह लास्ट इलेक्शन में भी बहुत आए थे, सोलापुर में आए थे, बहुत जगह पर बोले, और वहाँ के इलेक्शन के रिजल्ट हम लोगों को फेवरेबल होती, इसलिए वो आते हैं, इसका दुख हमें नहीं है. आरक्षणाच्या प्रश्नांवरती सगळीकडे वातावरण वेगळं आहे. पंतप्रधान आताच येऊन गेले, तो त्याविषयी ते काहीच बोललेले नाहीये. त्यांनी शरद पवारांविषयी बोलले, पण आरक्षणावरती काही बोलले नाही. आपल्याला काय वाटतं, कारण मराठा ओबीसी या सगळ्या प्रश्नांवरती राज्यामध्ये तणाव आहे. त्यांना ज्या प्रश्नाची अधिक चिंता वाटत असेल त्याच्याबद्दल ते बोलले. प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा हिंसक पडसाद उमटला आहे. भले राज्यात आपली सत्ता नसली तरी आपण राज्यातले आणि देशातले मोठे नेते आहात. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी व्यक्तिगत पंतप्रधानांना भेटून, कारण पंतप्रधान हा प्रश्न सोडवू शकतात असं तुम्हाला वाटतं का, आणि तुम्ही त्यांची भेट घेणार का? असं आहे की हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आरक्षणाचा, त्यांचं स्टेटमेंट मी आज वाचेल आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की फायदेचा हा प्रश्न सोडवू शकत होते. त्यासाठी त्यांनी काही या ठिकाणी कारवाई करण्याची आवश्यकता होती. याचा अर्थ प्रश्न मांडणाऱ्यांना त्यांच्याबद्दल, त्यांच्या केपेबिलिटीबद्दलचा विश्वास हा होता, आणि त्यामुळे आपण वेगळं महत्त्वाचं कारण नाही. उन्होंने कहा है कि ये देश जो है वो गांधीवादी देश है, और जिस तरह से जो यूएन जनरल असेंबली में वोटिंग हुई, इंडिया ने एब्सटेन किया, वो गांधीवादी के प्रिंसिपल्स के खिलाफ जा रहा है. क्या कहना चाहिए? भारत ने आज संयुक्त राष्ट्र में सर वोटिंग हुई कि गाजा में जो है सीज फायर किया जाए, युद्ध विराम किया जाए, मानवता के लिहाज से लोग वहाँ पे बेगुनाह लोग मारे जा रहे हैं, लेकिन भारत ने वहाँ पर एब्सटेन किया, मतलब वो उसका भारत का कहना ये था कि वह हमास आतंकी संगठन है, उसका उन पर जिक्र नहीं है, इस कारण वो भारत वहाँ पर अनुपस्थित रहा. तो इसको लेकर कहा जा रहा है कि हमारी जो नीति थी कि हम गांधीवादी देश है और मानवता की तरफ जब कोई जंग रोकने की अपील कर रहा है तो उसका साथ देना चाहिए. पैलेस्टाइन और गाजा इशू, इस इशू पर भारत सरकार ने इतना कंफ्यूजन मैंने कभी देखा नहीं. पहला स्टेटमेंट जो आ गया प्रधानमंत्री, उन्होंने इजराइल को टोटली सपोर्ट करने की बात की, और जब इसकी रिएक्शन दुनिया में और हिंदुस्तान में अलग आ गई, फिर फॉरेन मिनिस्टर ने दूसरी लाइन ले ली और पैलेस्टाइन के सपोर्ट में उन्होंने बातें यहाँ कही. ये भारत सरकार में कन्फ्यूजन, अलग अलग तरह की बात करती है. जहाँ तक आज तक की हिंदुस्तान की नीति सिचुएशन थी, वह नीति पैलेस्टाइन को सपोर्ट करने की थी, इजराइल को समर्थन करने की नहीं थी. जिस तरह से गाजा सेक्टर में हमले हो रहे, हॉस्पिटल में बमबारी हो रही है, हजारों लोग मर रहे हैं, इसका समर्थन भारत ने आज तक कभी किया नहीं. आज
यहाँ भारत सरकार की नीति में तो कन्फ्यूजन। सध्या गावागावांमध्ये जे काही नेते जातात त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी गावामध्ये जाऊन दिलं जात नाही, त्यांना थांबवलं जाते. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी मोठ्या आहेत. तर मला काय वाटतं आजच्या मराठा तरुणांच्या आत्महत्या होत आहेत त्या सगळ्यांबद्दल त्यानिमित्त तुम्ही काय आव्हान कराल सर्व तरुणांना? नाही, याच्यामध्ये महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने पुढाकार घेऊन बसून अक्रॉस द टेबल प्रश्न सोडवला पाहिजे. एका अतिरेकी स्थितीपर्यंत जाण्याची अवस्था येऊन देता कामा नये. आता गव्हर्मेंट मला माहिती नाही त्यांचं काय चाललं आहे, पण विभागाची भूमिका आहे का काय अशी शंका दिसते. पण अजून कुठेतरी डायलॉग सुरू केलेला प्रश्न सोडवायच्या दृष्टीने काही प्रस्ताव दिले असं ऐकायला मिळत नाही आणि हे योग्य नाही. स्वतः अजित पवार माळेवाडीमध्ये जात होते, परंतु त्यांना तिथे देखील बारामतीमध्ये मराठा समाजाने संपूर्ण विरोध केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तो दौरा जो आहे तो रद्द केला आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाले. असं आहे की लोकांच्यात या प्रश्नात काही भावना असते, तर अशा वेळेला तिथे संघर्ष चालणं हे शहाणपणाचं असतं. माझ्या मते अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय. युद्धि की महायुति की सरकार चल रही है, अजित पवार साथ में है, एकनाथ शिंदे साथ में, अचानक से फिर से बीजेपी का वीडियो कर दिया कि मैं सुनना है, और उसमें क्या कहेगा? सरकार के भीतर कंफ्यूजन किस तरीके का है कि देवेंद्र फडणवीस का वीडियो सामने आ गया, देवेंद्र फडणवीस का एक वीडियो सामने आया. सरकार के भीतर कंफ्यूजन की स्थिति अभी भी बनी हुई है. महायुति सरकार में इसको कैसे देखते क्या ये संकेत है नहीं, हम तो ये जो वीडियो वगैरह ये इशू का हम सीरियसली लेते हैं. मुझे लगता नहीं कि ऐसा कोई इशू था. यहाँ की सरकार जो है वो देवेंद्र फडणवीस को नज़रअंदाज करके चला नहीं सकती. जिनके पास 110 MLA है उनको नज़रअंदाज नहीं कर सकते. संकेत है कि बीजेपी को ऐसा लगता है कि सुप्रीम कोर्ट में जिस तरह से मामला चल रहा है डिस्क्वालिफिकेशन का, वो अयोग्य ठहराए जाएंगे. अगर शिंदे को अयोग्य ठहराया जाता है तो अजित पवार को भी अयोग्य ठहराया जाएगा, पूरी सरकार इलीगल ठहराई जाएगी. क्या संकेत इन लोगों से पूछिए, इसका जवाब मैंने देने की आवश्यकता. मी म्हणत की 10 लोकांना आमदारांना नजरअंदाज करून चालणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणतात? शक्ती आहे ना. 110 माझ्याकडे असते तर इथं सरकार दुसरं बनवलं. दुसरं असं की काल हसन मुश्रीफ आणि आराम कॅबिनेट मिनिस्टर त्यांनी थेट तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर प्रश्न उपस्थित एकदा केला की ते कॅबिनेटमध्ये जाणार होते, आता अजित पवार बरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी होणार होते, पण काही कारणास्तव थांबलेला आहे. पण तुमचाच तरी पूर्ण विराम नाही आहे, पुढेही कदाचित येऊ शकतात. माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटलांचा उल्लेख त्यांनी केला. एजन्सी जयंत पाटलांच्या घरी गेलेल्या मी काय ऐकलेलं नव्हतं, पण हसन मुश्रीफांच्या घरी गेलेल्या मी ऐकल्या होत्या. त्यामुळे ती स्थिती जयंत सावंतवर कधी आली नाही. त्यामुळे जयंत सावंत कुठे जातील किंवा आपल्यावर येतील हा विचार करायची आवश्यकता नव्हती. और आज से मुस्लिम हक परिषद होने वाला है जिसमें आप भी सहभागी होने वाले हैं. मुस्लिम हक परिषद होणार आहे त्या इस्लाम जिमखानामध्ये, त्यामध्ये आपण ते जाणार आहे. मराठा रिझर्वेशनचा मुद्दा चालू आहे, धनगर समाजाचा मुद्दा चालू आहे, ओबीसीचा मुद्दा चालू आहे. सध्या मुस्लिम लोक आम्ही रिझर्वेशनसाठी उभा आहे आणि तुम्ही पण त्या सोबत आहे. असं काय होणार आहे मुस्लिम रिझर्वेशन? माहिती त्यांचे काही इश्यूज आहेत, त्यांची इच्छा होती की आमचे इश्यूज आम्हाला मांडायचे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांना आम्ही निमंत्रित करत आहोत. तुम्ही आला तर बरं आहे, मी जाणार आहे. याशिवाय माझ्याकडे काही डिटेल माहिती नाही. अजित पवार राज्यामध्ये सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्य सहकारी बँकेकडून तब्बल
5 सरकारी संघटनांना 600 कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे. मात्र यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा सुद्धा समावेश आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या सहकारी संघटनांना कर्ज दिलेलं नाही वैद्यनाथला. सरकारी संस्थांमध्ये राजकारण हे होते का? तुम्ही सरकारला विचारलं पाहिजे. हा निर्णय घ्यायचा अधिकार माझ्याकडे नाही आहे. राजकारण होते का सरकारी संस्थांमध्ये राजकारण होते का? ते तुम्ही विचारा मुख्यमंत्र्यांना. सर, केसरकरांचे दीपक केसरकर. पण जसे पैसे काय आले होते फुलं घेऊन आले होते जसं. मराठा सर, मराठा आरक्षण का दूसरा दौर चल रहा है और इस आरक्षण की मांग को लेकर मातृत्व की जो संख्या है वो लगातार बढ़ती जा रही है. इसको कैसे इसीलिए मैंने कहा कि आरक्षण की बात हो, ये जहाँ पब्लिक एजुकेशन है, ये एजुकेशन लोगों को रखना ठीक नहीं. महाराष्ट्र सरकार ने जल्दी से जल्दी जायदाद की प्रोसेस शुरू करनी चाहिए, बात करनी चाहिए, रास्ता निकलना चाहिए. महाविकास आघाडी की सरकार जो है मराठा प्रश्नावरती तोडगा काय असू शकतो त्यासाठी कोणत्या पद्धतीने पावलं टाकणं योग्य आहे? आणि असं की ज्या वेळेला मागणी करतात त्यांच्या मागण्या आणि देण्याचा अधिकार आहे दोघे एकत्र बसतील, त्यांच्याबरोबर फॅक्ट लिहितील, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल काढू शकेल. पण ते इश्यूज काय हे एकदा लोकांच्या समोर यायला पाहिजेत ना. सर इसी से जुड़ा ये है कि जितने भी नेता सरकार के मराठा आरक्षण को लेकर बात कर रहे हैं, पिछली सरकार को टारगेट कर रहे हैं कि 2.5 साल में मराठा आरक्षण की भूमिका जो सुप्रीम कोर्ट में रखनी चाहिए थी वो उद्धव सरकार ने नहीं रखी और उसके संरक्षक शरद पवार थे. और आज हम इससे सवाल पूछ रहे हैं. नहीं, सवाल हम पूछ ही नहीं रहे. हम इतना कहते हैं कि इसमें रास्ता निकालो. रास्ता निकालो ये सवाल नहीं. रास्ता निकालने के लिए उन्होंने कुछ न कुछ कदम उठाने की आवश्यकता थी. और एक केस में कोर्ट का डिसीजन अगेंस्ट गया, इसलिए सरकार को जिम्मेदार करना ठीक नहीं. ये अल्टीमेटली इंडिपेंडेंट एजेंसी उन्होंने उनके असेसमेंट के मुताबिक कुछ कदम उठाए. हो गया. केसरकर आले होते तुम्हाला भेटायला, तर काल त्यांनी वाईट देताना असं म्हटलं की सुप्रियाताई जे सांगतायत की शाळा बंद करून दारूची दुकानं सुरू केलेली आहे, तर त्यांनी एकतरी दाखवावं. मी पवारसाहेबांना सुप्रियाताईंना असं बोलू नका असं सांगणार असं काही बोललेत का? नाही, हा विषय काही त्यांनी माझ्याशी काढला नाही. चर्चाही केली नाही. त्यांनी चर्चा केली नाही. त्यांनी फक्त एकच आहे की काय ते काही शाळा चालवायला काही लोकांना देतात, त्यासंबंधी सरकारचं धोरण काय हे खाजगीकरण नाही. याच्यामध्ये सरकारचं लक्ष संस्थेच्याकडे, संस्था चालकांच्याकडे राहील अशी भूमिका त्यांच्या ठिकाणी मांडली. आणि याच्यात कुठलीही चर्चा काही इश्यू असेल तर आम्ही चर्चेला ओपन आहोत हे सांगायचे आहे. काही दिवसांपूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली होती. काही दिवसांपूर्वी तुम्ही जे पत्रकार परिषद घेतली होती कंत्राट भरतीवरून, आणि त्याच्यावर फार मोठे आरोप थेट सरकारवर केले होते की या सरकारमध्ये सर्वाधिक भरती कंत्राट स्वरूपात होती. त्याला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी तारखेचे GR दाखवत तत्कालीन आघाडी सरकारमध्ये म्हणजे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण कालांतराने त्यांचा कार्यकाळ असला आणि नंतर स्वतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये याच्यामध्ये सर्वाधिक GR निघाले, एजन्सीज नेमण्यात आल्या आणि त्याला सर्वस्वी तुम्ही आणि उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठेवलं होतं. की ज्याच्यात म्हणजे काही झालं तर सरकारमध्ये मी असताना माझं नाव घेणं त्यांना कौतुक असेल, आनंद असेल. प्रश्न असा आहे की आज जे मंत्री मला भेटायला आले त्यांनी आम्ही किती जागा भरणार याची माहिती मला की आज मी काही सांगू शकत नाही, पण ते स्वतः सांगतील. सर, शाळांच्या खाजगीकरणाबाबतची जी सरकारची भूमिका आहे तर तुमचं काय मत आहे? आज या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी एकच घोषणा सांगितली, खाजगीकरण याचा अर्थ संस्था चालवण्याच्या संबंधीची जी नियमावली आहे त्याच्यात तडजोड नाही. ही काळजी आम्ही घेणार आहोत. तिथं खाजगीकरणाच्या नावाने सगळं आणि खरं सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन किती आहे?
तुम्ही सगळे शिकला त्या वरच्या शाळा कुठल्या ना कुठल्या ते असतील, त्या खाजगी संस्था असतील. सर कंस्ट्रक्शन वर्कर के जो मिड डे मील की योजना थी 1 नवंबर से सरकार उसे बंद करने जा रही है. 2000 करोड़ रुपए सालाना उस पर खर्च किया जाता था. शिवसेना ने आरोप भी लगाया था कि इसमें भारी घोटाला है. आप क्या कहेंगे सर, इसको क्यों बंद करते हैं? मुझे डिटेल मालूम नहीं इस बारे में, कंसर्न मिनिस्ट्री को पूछना होगा. नागरीकरणामुळे महानगरांमधल्या हवेचे फार मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबईकडे या दृष्टीने कसं पाहावं असं आपण सुचवतो. पुन्हा एकदा प्रश्न हवेमुळे एकाने एक. प्रदूषणामुळे महानगरांमधल्या हवेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा खराब असल्याचं सिद्ध होत आहे. हा प्रश्न कसा सोडवला जाऊ? मला काल दिल्लीत मी राहतो, मुंबईपेक्षा दिल्लीत वेगळं असं दिसत नाही. यापेक्षा इतक्यापेक्षा दिल्लीत मला स्थिती अधिक गंभीर दिसते. आणि म्हणून त्याच्यातले जे जाणकार आहेत ते सगळ्यांनी बसून याच्यात काही ना काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. लोकशाही गव्हर्नमेंटने सक्तीची पावलं टाकली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ठीक आहे. और ड्रग्स को लेकर एक क्योंकि महाराष्ट्र के भीतर पिछले 1 महीने के भीतर करीब 1000 करोड़ से ज़्यादा की अलग अलग जगहों पे एजेंसियों ने ड्रग्स सीज किया है. क्या महाराष्ट्र ड्रग्स को जो लाने का करियर पॉइंट बन रहा है क्या, कि इस तरीके से यहाँ पर इतनी भारी मात्रा में ड्रग्स आ रहा है? बात ऐसी है कि ये ड्रग का इशू बहुत सीरियस है. यहाँ इससे पहले यहाँ तक सीरियस है और इस एरिया में सीरियस है, हम कभी जानता नहीं. अभी यही देखा हमने, नासिक का नाम कभी सुना नहीं. आज नासिक इसका सेंटर है क्या क्या ऐसी चिंता होने लगी है. पूना में ये सुनते हैं, बॉम्बे में सुनते थे, और पूना नासिक वगैरह ये सब ड्रग के बारे में इसकी जो इन्फॉर्मेशन सामने आती है वो चिंताजनक है. राज्य सरकार हो या हम सब लोग हैं, हमें सब लोगों ने मिलकर इसके खिलाफ सख्ती से कदम उठाने की जो नीति होगी उसको सहयोग देना होगा. थैंक यू. और एक शेवटचा प्रश्न. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये थेट आंदोलनाची भाषा केलेली आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, तुमची भूमिका आहे? कारण की हा प्रकल्प जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी झाला होता. असं आहे की त्याच्यात उद्धव ठाकरेंचं मत काही मी जाणून घेणार आहे. जमलं ते या 2-4 दिवसातच त्यांच्याशी बसणार आहे. मुंबईचा प्रश्न आहे, त्यांच्या घराजवळचा प्रश्न आहे. माझ्यापेक्षा त्यांना अधिक माहिती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो समजून घेणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. आणि धारावीला सोल्युशन काय असेल की जे लोकांना मान्य आहे, प्रश्न सुटेल, तर ते एकदम दुर्लक्ष करावं असं मला स्वाभिमानाची वाटत नाही. पण पवारसाहेब त्यांनी भाषणामध्ये एक आवर्जून उल्लेख केला की पंतप्रधानांचे मित्र असलेल्या उद्योग समूहाला जो काही प्रकल्पाचं हे देण्यासंदर्भात त्यांचा विरोध दिसतो आहे. मला माहिती नाही त्याचं. पंतप्रधानांचे मित्र याच्यावर बऱ्याच जणांच्यावर काही ना काहीची भाष्य केलं जातं. आता जे बदलले 2 वर्षापूर्वी माझ्या विरोध पंतप्रधानांचा मित्र म्हणून तो विरोध करत होता. त्यामुळे ते काय फारसं त्याच्यात लक्ष द्यायचं नसतं. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.